हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 8.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे 3/11 अधिक 4/11 वजा 5/11. एका कंसात आहे. दुसऱ्या कंसात आहे 7/11 वजा 6/11. हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा. म्हणजे याला सोडवायचं ह्या पदावलीला आणि आपल्याला खालील पर्यायापैकी आपलं उत्तर सांगायचं आहे. पहा, इथं 2 कंस दिलेले आहेत आणि इथं बेरीज वजाबाकी दिलेली आहे आणि इकडे एक कंस दिलेला, इथं वजाबाकी दिलेली आहे. नंतर गुणाकार आहे. ठीक आहे, नंतर गुणाकार आहे. आता गुणाकार करताना वेगळे रूल्स राहतात, नियम राहतात आणि बेरीज वजाबाकी करताना वेगळे नियम राहतात. आता बेरीज वजाबाकी करताना पण जर आपण पहिलं पाहिलं 3/11 4/11 वजा 5/11 हे एक कंस आहे. 7/11 वजा 6/11 हे दुसरा कंस आहे. तिथं छेदस्थानी जे आहेत हे 11 एकसारखेच आहे. जर एकसारखेच असतील 11 11च आहे तर मग अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपण सहजपणे करू शकतो. मग आपण काय करू शकतो, इथं 3 अधिक 4 वजा 5. जर छेद एकसारखा असेल तर अंशाची बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी. छेदाला 11 आहे ते 11 जशाला तसे लिहायचे. आता 3 इकडचं कंस सोडून घेऊत आपण एका कंसामध्ये. इथं पण छेदस्थानी 11 असल्यामुळे अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असली तर वजाबाकी करावं लागते. इथं आता वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे इथे मी वजाबाकी करेन. 3 आणि 4 7 होतात. 7 मधून 5 गेले 2 उरतात. खालचे 11 खाली छेदस्थानीचे गुणिले 7 मधून 6 गेले 1 उरेल. खालचे 11 खाली छेदाला जसे आहे तसे लिहायचे. आता गुणाकार करताना मग आपण हे एकच वेळेस नाही लिहित. आता बघा, बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना छेदाला 11 आहे तर 11 एकदाच येईल, हे की नाही. आणि इकडे पण वजाबाकी करताना 11 एकच वेळेस लिहित. पण गुणाकार करताना जर काटाकाटी होत असेल, वरचे आणि खालचे एकाच पाड्यात येत असेल तर आपण काटाकाटी करायची. आता नसलं तर मग काय करतो आपण, अंशाचा गुणाकार करतो. 2 गुणिले 1 आणि 11 गुणिले 11. इथे एकच वेळेस छेद लिहित नाही आपण. ठीक आहे, 11 वरच्यांचा अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करतो. आता बे एक बे, उत्तर 2 आलं. 11 गुणिले 11 केलं तर ते उत्तर येते 121. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2/121 पर्याय क्रमांक सी 3 मध्ये आपल्याला. आपला पुढचा प्रश्न आहे 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं, इथं एक वजाचा आहे आणि इथे एक प्लसचा आहे. ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या आहे. ठीक आहे, पूर्णांक संख्या आहे. हे अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाची इथं पण बेरीज आहे, इथं पण बेरीज आहे. पूर्णांक एका जागी घेऊत आपण, हे वजाबाकी करायला सांगितली, आणि अपूर्णांक एका जागी घेऊ 1/24 आणि हे अधिक आहे, अधिक 7/24. आता जर आपण पाहिलं 1 मधून 1 गेला, इथे 0 उरेल इकडचं. ठीक आहे. आता हे प्लसचेच आहे दोन्ही पण. आता यांचा छेद समान आहे. छेद समान आहे की नाही दोघांचा, मग आपण अंशाची काय करू शकतो, बेरीज डायरेक्ट करू शकतो. जर छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज करू शकतो आपण. ठीक आहे. 7 आणि किती झाले, 8 झाले आणि खालचे 24 छेदास्थानीला 24ला 24. आता इथं 8च्या पाड्यात 1 नंबरला आलं. आता ह्या दोघांना पण कितीनं भाग जाऊ शकतो बघा, हे 8/24 आपलं उत्तर आलेलं आहे. पण दोघाला पण आपल्याला माहिती आहे की 8 भागाकार जातात, दोघं पण 8च्या पाड्यात येतात. ठीक आहे, नाही दोघांना पण 8 भागाकार जाऊ शकतो. मग आपण 8 भागाकार द्यायचा आहे त्याला. ठीक आहे, 8च्या पाड्यात 1 नंबरला येतं, 8च्या पाड्यात 3 नंबरला येतं. ठीक आहे. ओके, याला 8 भाग दिलं तर 3 येतात, याला 8 भाग दिलं तर 1 येते. मग आपलं उत्तर काय येणार, 1/3. 1/3 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल.
पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील आविष्काराला सरळ रूप दिलं तर आपलं उत्तर काय येईल? आता आपण हे पहिले लिहून टाकू पदावली जी आहे आविष्कार 11/12 गुणिले 7/12 वजा 1/7/12 गुणिले 5/12. आता आपल्याला ही पदावली करताना आपल्याला काय करावं लागते की गुणाकार आधी करावं लागते, गुणाकार आधी करावं लागते, त्याच्यानंतर आपल्याला वजाबाकी करता येईल. मग आपण गुणाकार जेव्हा करू तर तेव्हा आपल्याला काय करावं लागते, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला काय करावं लागते, व्यवहारी अपूर्णांकात पहिले आपण याचं रूपांतरित करू. आता हे सॉल्व करताना आपल्याला काय येणार आहे ते पहा, 12 ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 12 ह्याला मिळवायचे आपल्याला 11 आणि हे छेदस्थानी 12 गुणिले हे 7/12 जशाला तसे. त्याचप्रमाणे वजाबाकीचं चिन्ह आहे, त्याचप्रमाणे इथं ह्या दोघांचा गुणाकार केला, 12 इथे 7 आहे तर अधिक 7 करायचे, हे छेद 12 आहे, इथे गुणाकार आहे 5/12 5/12. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार केला, 12 अधिक 11 मिळवले, खालच्या छेदाला हे बाकीचं जशाला तसं ठेवलं, इकडचा भाग जशाला तसा ठेवला, याला आपण अपूर्णांकात रूपांतरित केलं, 12 अधिक 7 छेद 12ला 12 गुणाकाराला जशाला तसं ठेवलं. आता इथं जर पाहिलं या दोघांचा जर बेरीज केली तर हे 23 येते, 23/12 23/12 गुणिले 7/12 वजाबाकी हे झाले 19/12 गुणिले 5. आता कोणी कोणाच्या पाड्यात येते का ते पाहायचं नाही, मग ह्या दोघांचा गुणाकार करून टाकायचा, 23 गुणिले 7 आणि 12 गुणिले 12 पहिले आपल्याला गुणाकार करावा लागतो, त्याच्यामुळे गुणाकार करायचा, वजाबाकी नाही करायची. 19 गुणिले 5 छेदाला 12 गुणिले 12 ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याला सॉल्व केलं, आपण याला सॉल्व केलं, 23 गुणिले 7 7 त्रिक 21 ला 1 हातच्याले 2 14 2 16 161 येते. याचा गुणाकार किती आला, 161 छेद या दोघांचा गुणाकार केला 144 वजाबाकीचं चिन्ह आहे, ह्या दोघांचा गुणाकार केला 95 छेद 144. मग काय करायचं पहा, छेद समान असल्यावर त्यांची वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज. 161 वजा 95 छेद समान असला तर इथं 144 गुणिले 144 नाही करायचे, डायरेक्ट 144 एकदाच घ्यायचे. बेरीज वजाबाकी करताना आपण डायरेक्ट एकच वेळेस घेतो, दोन वेळेस नाही घेत, फक्त गुणाकार भागाकार करताना आपण गुणाकार दोघांचा गुणाकार करतो. ठीक आहे, आता वजाबाकी केली, 161 मधून 95 गेले, 1 मधून 5 जात नाही, याला 5 केले, इथं 0 लिहिले, इथंही घेतलं, 11 मधून 5 गेले 6 आले, हे जात नाही, याला 0 करून याला 15 केले, इथं 66 आले, म्हणजे वरी किती आले 66, खाली आले 144. आता आपण जर पाहिलं की ह्या दोन्ही संख्यांना कशाना तरी भाग जातात. आता दोन्ही संख्यांना आपण जर भाग द्यायला गेलं तर पहिले 2 न भाग देऊ आपण, 66 ला आणि 144 ला आपण 2 न भाग देऊ, याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न भाग जाते. भागाकार गेला तर वरी उत्तर येते 33, खाली उत्तर येते 72. त्याच्यानंतर अजून दोघांना जर पाहिलं आपण, दोघांना पण 3 न भाग जाऊ शकतो, मग 33/72 वरच्याला पण 3 न भाग दिला, खालच्याला पण 3 न भाग दिला, वरी उत्तर येते 11, खाली उत्तर येते 24, मग हे उत्तर आलं 11/24, जे की 11/24 आपला पर्याय क्रमांक सी आहे. ठीक आहे, पहा काय केलं, याला मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं, अपूर्णांकामध्ये. ठीक आहे, याला पण मी अपूर्णांकात रूपांतरित केलं, त्याच्यानंतर मग जे पण उत्तर आलं त्याचा वरच्यांचा गुणाकार केला, वरच्यांचा गुणाकार हे 23/12 7/12 ह्या दोघांचा गुणाकार केला, ह्या दोघांचा गुणाकार केला, इथे आलं 19 आलं, 19 आलं आणि इथं 5 आलं, ह्या दोघांचा गुणाकार केला,
उत्तर आलं 161 छेद 144, इथं 95 छेद 144. मग या दोघांची वजाबाकी केली, 161 वजा 95 छेद 144. मग आपलं उत्तर आलं 66 छेद 144. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, दोघाला पण 6 न भाग जातात, 6 याला पण जातं आणि याला पण जातं. मग याला 6 दिलं तर उत्तर 11 येते, याला 6 दिलं तर उत्तर 24 येतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. जर तुम्हाला एकदम 6 देता येत नसलं तर 2 न जाते का बघायचं, 3 न जाते का बघायचं. अशा प्रकारे आपण भाग देऊ शकतो त्याला. प्रश्न आहे, एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल. बघा, अर्धा तास म्हणजे किती मिनिटं, अर्धा तास, अर्धा तास. सामना किती मिनिट चालतो, अर्धा तास. आणि टाइम आउट किती दिलेला आहे त्यांनी, 110 दिले. ठीक आहे, आणि आपल्याला उत्तर विचारलं मिनिटात. मग आपण अर्धा तासाला आपण मिनिटामध्ये लिहू पहिले. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, कारण आपल्याला उत्तर विचारलं मिनिटामध्ये. तर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. आणि टाइम आउट किती मिनिटाचा असेल, तर टाइम आउट हा किती मिनिटाचा आहे, ते 1/10. 1/10 म्हणजे ह्या जो सामना चालतो त्याचा 1/10 आपला काय आहे, 1/10 आपला काय आहे की टाइम आउट आहे. तर मग 10 × 10 त्या दोघांचा गुणाकार करा, 30 × 1 30. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, बेरजेचं नाही. आणि खाली 10, 10च्या पडात 30 किती नंबरला येतात, 3 नंबर. याला पण 10 नंबर जातो, याला पण 10 नंबर जातो, तर 3 आपलं उत्तर येईल. टाइम आउट किती मिनिटाचा असणार, 3 मिनिटाचा. 3 मिनिटे आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटेल. अतिशय सोपं आहे. एक सामना अर्धा तास चालतो म्हणजे 30 मिनिटाचा सामना आहे. त्याचा 1/10 भाग काय आहे, टाइम आउट असतो, म्हणजे याचाच 1/10 भाग, 1/10 भाग काय आहे, त्याचा टाइम आउट आहे. याचा 1 0 कमी, याचा 1 0 कमी केला, इथं उरले 3, 3 × 1 एकच येते. मग 3 मिनिटाचा आपला तो काय असणार, टाइम आउटचा वेळ असेल. आणि जर इथे जर ह्या प्रश्नामध्ये विचारलं की सामना किती वेळ खेळला गेला, असा विचारला नाही, पण येऊ विचारू शकतात पुढे जाऊन. ठीक आहे, उच्च काठिण्य पातळीवर प्रश्नामध्ये असं येऊ शकते की तुम्हाला काही प्रश्न अवघड येतात. तर सामना किती वेळ चालला, मग आपण 30 मिनिटामधून जर हा 3 मिनिटं वजा केले तर सामना चालला 27 मिनिटं. आता प्रश्न काय विचारला त्याच्यावर आपल्याला राहते. टाइम आउट विचारलं तर टाइम आउट 3 मिनिटं, आणि सामना किती वेळ चालला, तर सामना चालला 30 मधून 3 मिनिटं निघाले, आता आपला 27 मिनिटं. पण आपल्याला इथं फक्त टाइम आउट विचारल्यामुळं आपला पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, 3 मिनिटं आपला टाइम आउट होता. टाइम आउट म्हणजे इंटरवल. प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी कोणती लहानात लहान, पहा हे महत्वाचं आहे, लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवली. म्हणजे हा छेद काय आहे, 5 आहे, म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. पहा, आपल्याला प्रश्न काय विचारला, हा अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाचा वरचा भाग राहतो अंश, खालचा भाग राहतो छेद. वरचा काय राहते, अंश, खालचा भाग राहतो छेद. ठीक आहे, आता या छेदामध्ये आपण किती मिळवायचे, लहानात लहान, मोठ्यात मोठी नाही, मोठ्यात 12 15 वगैरे नाही, लहानात लहान अशी कोणती संख्या मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक होईल. मग आपल्याला हे जो छेद आहे, छेदाधिक म्हणजे काय, छेदाधिक म्हणजे छेद हा जास्त होईल अपूर्ण आपला अंशापेक्षा. छेदाधिक म्हणजे काय होणार, छेद हा मोठा होणार आहे, मोठा पाहिजे आपल्याला, हा छेद आपल्याला मोठा पाहिजे. मग याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला, म्हणजे आपला छेद मोठा होईल. आणि लहानात लहान संख्या मिळवायची. लहानात लहान इथं आता लहान ही आहे ते 6, आपण ती मिळवून पाहूतात. म्हणजे आपण 5 मध्ये जर 6 मिळवले तर उत्तर येते 11. मग हा 6 मिळवल्यावर आपल्याला ह्या अंशापेक्षा जास्त छेद होणार आहे का, नाही. मग आपण 7 मिळवले, 5 मध्ये आपण 7 मिळवले तर मग आपला किती होणार, 12 होणार. 12 इथे पण 12च आहेत. मग हा छेदाधिक होणार आहे का, छेदाधिक म्हणजे
छेद हा अंशापेक्षा मोठा होणार आहे का? नाही, इथं पण नाही होणार. पण 5 मध्ये जर 8 मिळवले, त्याच्यानंतरची मोठी संख्या 8, तर किती होणार? 13. म्हणजे वरचे 12 होणार आणि ह्या 5 मध्ये जर आपण 8 मिळवले तर काय होणार? हे खालचे 13. म्हणजे आपला जो छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजेच त्याला आपण छेदाधिक असं म्हणतो. आणि इथं सर्वात लहानात लहान म्हणलं तर तुम्ही 12 पण मिळवू शकतात, पण 12 ही मोठी संख्या आहे 8 पेक्षा. आपल्याला छेद मोठा करायचा, पण लहानात लहान संख्या शोधायची. आपण लहानात लहान याच्यातली 6 पाहिली, ती आपल्याला छेद होत नाही मोठा. 7 पाहिली, 7 पण छेद मोठा होत नाही. पण 8 ह्या संख्येनं आपला जो अपूर्णांक आहे त्याच्यातला छेद मोठा होतो. त्याच्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहणार. ठीक आहे. लिहून घ्या व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करून पण लिहू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न आपला आहे. आपल्याला हा या सरळ रूप म्हणजे पदावली दिलेली आहे, सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते ते इथं काय दिलेलं आहे? 1/24 अधिक 1 दिलं वजा 7/24 दिलं. ठीक आहे. मग आपण पूर्णांक एकत्र घेऊ, अपूर्णांक वेगळे करू. 1 अधिक 1 अधिक 1/24 वजा 7/24. पूर्णांक ह्या दोन पूर्णांकाची तर बेरीज दाखवली, तर वजाबाकी दाखवली. ह्या दोघांना एकत्र केलं आणि ह्या दोघांना एका जागी घेतलं. ठीक आहे. मग ह्या दोघांची बेरीज केली, 2 आले. आणि आता पहा इथं 1 आहे, 1/24 वजा 7/24. ठीक आहे. आता आपण जर हे केलं तर इथून 1 मधून 7 वजा होत नाही. त्याच्यामुळे आपण काय करू, तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांकात आपण लिहूच पाहिजे. ठीक आहे. याला अपूर्णांकात लिहू. मग काय होणार? ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 24, इथं काही नसते म्हणजे अधिक असते, अधिक 1, खालचे 24 खाली जसाला तसे. ठीक आहे. वजा 7/24. आता हे झाले 24 दोन्ही 48 आणि 1 49. 48 अधिक 1 खालचे 24 खाली वजा 7/24. आता हे झाले 48 प्लस 1 49 झाले. ठीक आहे. 49/24 वजा 7/24. आता बघा 49 मधून आपण 7 वजा सहज करू शकतो. मग आपण 49 मधून हे 7 वजा केले, खालचे छेदाला खाली 24 जशाला तसे. 49 मधून 7 गेले, आपलं उत्तर येते 42. 42/24. आता हे पर्याय इथं जर पाहिला तिथं हा पर्याय नाही आहे. मग काय करायचं याला? आता आपण याचं भागाकार करायचा आहे. 42 इथं घ्यायचे, 24 इथं घ्यायचे. 24 एका 24, वरी 1 आला, वजाबाकी केली आपण. इथे आपण हे सगळं करण्यापेक्षा पहिले आपण याला काय करू, तर याला आपण भागाकार देऊ शकतो. ठीक आहे. याला भागाकार देऊ शकतो. याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न भाग. याला 2 न भाग दिला, याला 2 न भाग दिला. वरी येतात 21, खाली येतात 24. 24 12 येतात. आता याला पण 6 न भाग जातो, याला पण 6 न जातो भाग. 21/12. वरी पण 3 न भाग जातो, खाली पण 3 न भाग जातो. 3 न भाग जाईल. आता याला 3 न भाग दिलं तर उत्तर 7 येते, याला 3 न भाग दिलं तर उत्तर 4 येते. मग आपलं उत्तर आहे 7/4, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. अजून एक वेळेस सोडून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, अजून एक वेळेस पहा काय केलं मी. एकच मिनिट थांबा. पहा, 1/24 अधिक 1 वजा 7/24. मग काय केलं आपण? पहा, ही अपूर्णांकाची संख्या 1/24 आहे. इथं 7 वजा करायचे आपल्याला, वजा बाकीला आहेत वजा 7/24. मग आपण काय केलं? हे पहिले पूर्णांक एकत्र घेतले. 1 किंवा आपण याचाच आपण याला सॉल्व्ह केलं.
1 आणि 1, 1/24 पूर्णांक एकत्र घेतो आपण, अपूर्णांक एकत्र घेतो सुरुवातीला. ठीक आहे, पूर्णांक एकत्र, अपूर्णांक एकत्र. मग 1 आणि 1 किती झाले? 2. ते वजाबाकी होत नसल्यामुळं आपण काय केलं, याला आपण सोडून घेतलं, याला अपूर्णांकात आपण लिहून घेतलं. ठीक आहे, आता हे झाले 24 2 48 आणि 1, हे ह्या दोघांचा गुणाकार केला, 48 1 अधिक 1 आणि खालचे 24 खाली वजा 724, हे झाले 49/24 वजा 724. आता 49 मधून 7 गेले, 49 मधून 7 गेले, खालचे छेद खाली. पहा, छेद एकत्र झाला तर बेरीज वजाबाकी आपण सहज करू शकतो. मग इथं छेद एक सारखा झाला, त्याच्यामुळे इथं वजाबाकी होती, तर अंशाची मी वजाबाकी करून घेतो. 49 मधून 7 गेले, उत्तर येते 42, खालचे 24 खाली. आता हे 42 आणि 24, 42 आणि 24 आपलं उत्तर आलं. पण आपण जर ऑब्झर्व केलं, या दोघांना पण आपण 6च्या पाड्या येतात, म्हणजे 6 भाग जातो. 42 ला 6 दिला भाग दिला तर उत्तर येते 7 आणि 24 ला 6 भाग दिला तर उत्तर येते 4. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर नाही कळालं तर अजून कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण याच्यावर आधारित बरेचसे प्रश्न घेऊ. व्हिडिओ समजला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.